नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते। चित्रदीप या प्रकरणाला आपण आरंभ केला। या प्रकरणामध्ये हे जगत नावाचं चित्र कसं आहे याचं स्पष्टीकरण केलेलं आहे। जगद अंतःपाती जीव, ईश्वर, जड, चेतन हे सगळं जगत नावाचं एक चित्र आहे आणि हे परमात्मा नावाच्या पटावर मायेनं काढलेलं आहे। अशा प्रकारची एक संकल्पना घेऊन या प्रकरणाची निर्मिती झालेली आहे, म्हणून याचं नाव आहे चित्रदीप, जगतचित्राचं प्रकाशन करणारा ग्रंथ। तर त्यामध्ये आपण पाहिले की एखादा वस्त्र आहे आणि त्या वस्त्रावर एखादं चित्र काढलेलं आहे, तो दृष्टांत आहे। तर त्या पटाच्या ठिकाणी 4 अवस्था असतात। कोणत्या कोणत्या? धौतः, घट्टितः, लांछितः, रंजितः पट। धुतलेला आहे, स्वच्छ केलेला आहे। घट्टित आहे म्हणजे अन्नाचं विलेपन दिलेलं आहे, खळ लावलेली आहे। लांछित आहे म्हणजे त्याच्यावर रेषा ओढलेल्या आहेत, सामान्य चित्र काढलेलं आहे। रंजितः म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा रंग भरलेले आहेत। त्याप्रमाणे परमात्म्याच्याही ठिकाणी 4 अवस्था आहेत। चिदंतर्यामी सूत्रात्मा विराडात्मा तथैर्यते। चित म्हणजे ज्या ठिकाणी माया, मायेचं कार्य नाही असं जे चित स्वरूप, निर्गुण निराकार स्वरूप। अंतर्यामी म्हणजे माया या उपाधीनं युक्त असलेलं। सूत्रात्मा म्हणजे सूक्ष्म सृष्टी या उपाधीनं युक्त असलेलं आणि विराट म्हणजे स्थूल सृष्टी या उपाधीनं युक्त असलेलं। असा परमात्मा ही 4 प्रकारचा आहे। त्याचं स्पष्टीकरण केलं आहे। स्वतः शुभ्रोत्र धौतः स्याद वगैरे 3ऱ्या श्लोकात आपण पाहिलं आहे। स्वाभाविकपणे जो शुभ्र अशा प्रकारचा पट असतो त्याला धौत म्हटलं जातं। अन्न विलेपनात घट्टित, अन्नाचं विलेपन दिलं की मग घट्टित होतो। मत्स्याकारही लांछितः स्यात्, त्या ठिकाणी शाहीनं काही रेषा ओढल्या, लांछित आहे। रंजितः वर्ण पूर्णात, त्या रंगांना भरलं की त्याला रंजित म्हटलं जातं। तसं स्वतः चित, निर्गुण निराकार परब्रह्म त्याला चित म्हणतात। अंतर्यामी तो मायावी, माया या उपाधीनं युक्त असणारं चैतन्य त्याला ईश्वर असं म्हणा, त्याला अंतर्यामी असं म्हणतात। सूक्ष्म सृष्टीतः सूत्रात्मा, समष्टी सूक्ष्म सृष्टीचा अभिमानी त्याला सूत्रात्मा हिरण्यगर्भ अशी नाव आहे। स्थूल सृष्टैव विराड इति उच्यते परः। त्याचप्रमाणे हा परमात्मा समष्टी स्थूल सृष्टीचा अभिमानी झाला, या उपाधीनं युक्त झाला की त्याला विराट, वैश्वानर असं नाव येतं। ब्रह्म किंवा परमात्मा हेच एक पट आहे। काय आहे हे? पट आहे। हा ब्रह्मपट आहे आणि त्याच्यावर मग हे सगळं जगत काय आहे? चित्र आहे। पूर्वपक्षी म्हणतो सांगा कोणतं चित्र काढलं आहे त्या ब्रह्मपटावर? त्याला सांगितलेलं आहे की काही चित्र चेतन आहेत आणि काही चित्र जड आहेत। ब्रह्माद्याः स्तंभपर्यंताः प्राणिनः अत्र जडा अपि उत्तमाधम भावेन वर्तन्ते पटचित्रवत। ब्रह्मदेवापासून तर स्तंभपर्यंत म्हणजे एखाद्या छोट्याशा वृक्षापर्यंत सगळे जे जीव आहेत ते चेतन चित्र आहे आणि जडा अपि म्हणजे गिरी, नदी वगैरे हे सगळे जे आहेत ते पाषाण, हे जड, ते सुद्धा चित्र काढलेलं आहे। त्यामध्ये काही उत्तम आहेत, काही अधम आहेत, काही मध्यम आहेत, अशा प्रकारचा भाव त्यांच्यामध्ये कर्मानुसार, क्रियेनुसार त्यांना प्राप्त झालेला आहे। मग ब्रह्मदेव इत्यादी जे जीव आहेत, ब्रह्मदेव हे जीवच आहे ना, मोठा जीव आहे फक्त, पण वास्तविक तोही कोण आहे? जीवच आहे। यांना चेतन का म्हणावं?
बरोबर ना? सगळं जर चित्रच आहे, ब्रह्म नावाच्या पटावर काढलेलं हे संपूर्ण ब्रह्मदेवादिकांचं हे चित्रच आहे, तर त्यांना मग चेतन का म्हणतात, बाकीच्यांना जड का म्हणायचं? त्याचं कारण दिलेलं आहे की चित्रार्पित मनुष्याणाम वस्त्राभासा पृथक पृथक चित्राधारेण वस्त्रेण सदृशा इव कल्पिता. उदाहरण दिलं आहे अगोदर की एखादं वस्त्र आहे की ज्या वस्त्रावर पूर्ण चित्र काढलेलं आहे, मूळ वस्त्र, आधारभूत असणारं वस्त्र, आणि त्या वस्त्रामध्ये पुन्हा एखादा पिता आहे, त्याची माता आहे आणि तो बालक आहे, आणि त्यांच्या अंगावर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र त्या ठिकाणी काढलेले आहेत. वस्त्रावरचं ते वस्त्र समजतंय ना, मूळ आधारभूत असणारं, व्यावहारिक सत्तेमध्ये असलेलं, खरं असलेलं जे एक मूल वस्त्र, आधारभूत संपूर्ण चित्राचा आधार असलेलं, आणि त्याच्यामध्ये जे मनुष्य आहेत, मनुष्यांचं चित्र, आणि त्या मनुष्यांच्या शरीरावर जे वस्त्र आहेत त्याला म्हटलेलं आहे वस्त्राभास. समजतंय ना? वास्तविक ते वस्त्र परिधान केले तर त्यांना काही थंडी लागत नाही वगैरे, असं काही कार्य घडतं का? नाही घडत. म्हणजे वस्त्राभास आहेत, बरोबर ना? त्यांच्या अंगातील शर्ट वगैरे हे काय आहेत? चित्रातलं वस्त्राभास आहे. आणि मूळ वस्त्र जे आहे की ज्याच्यावर चित्र काढले ते मात्र सत्य. समजतंय ना? एक वस्त्र, एक वस्त्राभास. मग त्या मनुष्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्राभास आपल्याला प्रतीतीला येतात. वास्तविक ते वस्त्र नसतात, बरोबर ना, पण वस्त्रासारखे वाटतात, बरोबर. पण त्याच ठिकाणी एक पहाडाचं पण चित्र आहे. पहाड म्हणजे आंब्याचा पहाड नाही सांगायचा, पहाड आहे म्हणजे मोठं पर्वत आहे, एक विहीर आहे, एक नदी आहे वगैरे वगैरे, झाडं आहेत. तर त्यांना पण त्या चित्रामध्ये असे शर्ट घातलेले वगैरे असतात का? तिथं वस्त्र आहेत का? नाही. तिथं वस्त्राभास आहे का? नाही. वस्त्राभास कुठं आहेत? त्या मनुष्यांच्या ठिकाणी, त्या स्त्रीच्या ठिकाणी, त्या मुलाच्या ठिकाणी वस्त्राभास आहे, पण त्या गिरी नद्यादिकांच्या ठिकाणी वस्त्राभास नाही. समजतंय? त्याप्रमाणे या ब्रह्मपटावर काढलेलं हे संपूर्ण जगच्चित्र, त्यामध्ये ब्रह्मदेव, इंद्रदेव, बरोबर, त्याच्यामध्ये पुन्हा आपण सगळे मनुष्य जीव, या जीवांच्या ठिकाणी चिदाभास आहे. काय आहे? चिदाभास आहे की नाही? मूळ जे आधारभूत असणारं चैतन्य त्याला चित म्हटलंय, बरोबर. संपूर्ण जगताचा आधारभूत असणारं चैतन्य कोण आहे? चित. आणि त्याच चैतन्यावर पुन्हा मनुष्य, इंद्र, देवादिक वगैरे हे काय आहेत? चिदाभास, बरोबर ना. यांच्यामध्ये हालचाल होते, मग त्या ठिकाणी चिदाभास प्रतीतीला येतो. पण त्याच ठिकाणी ह्या जगतामध्ये हे काही घरं आहेत, वृक्ष आहेत, पाषाण आहेत वगैरे, पहाडं आहेत, मोठे मोठे नद्या आहेत, यांच्या ठिकाणी चिदाभास प्रतीतीला येतो का? हालचाल, क्रिया दिसून येत नाही. मग त्यांच्या ठिकाणी चिदाभास आहे का? नाही. जसं दृष्टांतामध्ये मूळ वस्त्र आधारभूत आणि त्याच्यावर जे मनुष्याचं चित्र आहे तिथं वस्त्राभास आहे, बाकी ठिकाणी नाही. तसं सिद्धांतामध्ये मूळ आधारभूत चैतन्य, बरोबर, चित, आणि त्याचा चिदाभास कुठं आहे? फक्त मनुष्यांच्या ठिकाणी, जीवांच्या ठिकाणी काय आहे? चिदाभास आहे. वस्त्राभास तसा इथं चिदाभास. आणि बाकीच्यांच्या ठिकाणी मात्र जड सृष्टीमध्ये चिदाभास नाही. म्हणून ब्रह्मदेवादिकांना म्हणायचं चेतन आणि बाकीच्यांना म्हणायचं जड. जिथं चिदाभासाची प्रतीती आहे त्याला म्हणायचं चेतन. जिथं चिदाभासाची क्रिया नाही, चिदाभास असता तर हे मोठी मोठी पर्वत काय झाले असते? पळाले असते इकडून तिकडे, त्यांनी हालचाल केली असते. हिमालय कधी कधी भेटायला आला असता सह्याद्रीला, असं झालं असतं की नाही? सह्याद्री तिकडे गेला असता काही दिवस, पण असं होत नाही. म्हणजेच त्यांच्या ठिकाणी चिदाभास नाही. हा विषय झाला. त्यानंतर सांगितलं की हे जे चिदाभास आहेत ना, त्यांनाच म्हटलं जातं जीव, आणि ते अनेक प्रकारच्या कर्मामुळे ती क्रिया करतात चिदाभास असल्यामुळे, आणि संसरंती, संसाराला प्राप्त होतात. असा आपण आत्तापर्यंत विषय पाहिलेला आहे. आता श्लोक नंबर 8, अवतरणिका. ननु सर्वे वादिनो लौकिकाश्च आत्मनः एव संसारः इति वदन्ति तत्र किं कारणम् इति आशंक्य
अज्ञानमेव कारणम इति स दृष्टांतम आह. वरच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की हे जे जीव आहेत, देव, तिर्यंग, मनुष्य आदी, त्यांना अनेक प्रकारचे शरीर प्राप्त होतात आणि त्यांना मग संसार प्राप्त होतो, जन्म मरण त्या त्या कर्मानुसार. न परमात्मा संसरती, परमात्मा मात्र या जन्म मरणाच्या संसाराला प्राप्त होत नाही, की जो परमात्मा या संपूर्ण जीवांचं मूळ आधारभूत आहे. बरोबर, ते अधिष्ठान तत्व असणारं ब्रह्म किंवा परमात्मा, त्याला मात्र जन्ममरण हा संसार नाही, असा विषय झाला आहे वरच्या श्लोकात. तर त्यावर शंका केली की पूर्वपक्षी म्हणतोय सर्वे वादिनः, सगळे वादी, बरोबर ना, वादी म्हणजे हे शास्त्रकार, वाद करणारे, आणि लौकिकाच, लौकिक लोक सगळे, लौकिक म्हणजे ज्यांना शास्त्राचं घेणं देणं नाही, अशा प्रकारचे जे अज्ञानी लोक आहेत, संसारी लोक आहेत, ते लोक सगळे जगातले सामान्य लोक. आणि वादिनः म्हणजे विद्वान, अभ्यास करणारे, शास्त्राचा न्याय, वैशेषिक, मीमांसा, पूर्वमीमांसा वगैरे, सांख्य, योग, पुन्हा हे विशिष्ट अद्वैत, नंतर द्वैत सहिष्णू अद्वैत, हे सगळे, हे जे दर्शनकार आहेत हे सगळे, आणि लौकिक लोक सगळे हे काय म्हणतात, आत्मनः एव संसारः इति वदन्ति, आत्म्यालाच संसार प्राप्त झाला असं बोलतात की नाही. हा संसार कुणाचा आहे, आपला आहे म्हणतात, आपला. हे सगळं कोणी उभं केलं आहे, मी, असं म्हणतात की नाही लोक गावाकडं. हे सगळे तर काही नव्हतं व महाराज, एवढी जी आज बिल्डिंग उभी झाली ना, आपण केली पठ्ठ्यानं, हा संसार कुणाचा आहे, आपला आहे, असं म्हणतात की नाही. म्हणजे लौकिक लोक संसार कुणाचा मानतात, आपला. आपला म्हणजे आत्म्याचा, आत्म्याचाच संसार मानतात की नाही, अज्ञानामुळं. आणि बाकीचे सगळे दार्शनिकसुद्धा म्हणतात की आत्माच करता भोगताय, आत्म्यालाच जन्ममरण प्राप्त होतं, असं म्हणणारे पण आहेत ना एक वगैरे शास्त्रकार, समजतंय ना. मग असं जर असेल की लौकिकही असंच म्हणतात आणि शास्त्रीय लोकही असंच म्हणतात, मग आत्म्यालाच संसार प्राप्त होतो असं तुम्ही म्हणा की. तुम्ही असं कसं म्हणता की हे जीवा हा संसरंती न परमात्मा, जो परमतत्व कूटस्थ रूप आत्मा आहे त्याला जन्म नाही, मरण नाही, असं तुमचं कसं म्हणणं आहे. असं कोण म्हणतात, असं कोण बोलतो, पूर्व पक्षी, समजतंय ना. तत्र किम कारणम असं विचारतोय. मग ते असं का बोलतायत की आत्म्यालाच संसार आहे, असं ते का बोलतात असं विचारतो कोण, पूर्व पक्षी. उत्तर देत आहेत बघा, अज्ञानमेव कारणम, दुसरं काही कारण नाही म्हटले, अज्ञान हेच कारण आहे. त्यांना कळतच नाही आत्मा कोण आहे, कसा आहे, आत्म्याच्या स्वरूपाचं त्यांना ज्ञान नाही, म्हणून ते असं बोलतात. बरोबर ना, अज्ञानमेव कारणम. आणि यासाठी पुन्हा एक दृष्टांत देऊन सांगतायत. तोच दृष्टांत पुढं घेतात पुन्हा, कुणाचा, चित्रपटाचा, त्या पटावर काढलेलं एखादं चित्र, तोच दृष्टांत पुढे घेऊन समजावून सांगतायत बघा. वस्त्राभास स्थितान वर्णान यद्वदाधार वस्त्रगान वदन्त्यज्ञास्तथा जीव संसारं चिद्गतं विदुः. वस्त्राभासस्थितान् वर्णान् यद्वदाधार वस्त्रगान् वदन्त्यज्ञास्तथा जीव संसारं चिद्गतं विदुः. वस्त्राभासस्थितान् वर्णान् यद्वद आधार वस्त्रगान वदन्ति अज्ञाः तथा जीव संसारम चिद्गतं विदुः. वस्त्राभास स्थितान वर्णान. आता बघा, आत्ता सांगितलेले वाक्य आठवा. काय की एक मूळ वस्त्र, त्याच्यावर मनुष्याचं चित्र, आणि त्या मनुष्यांच्या शरीरावर असणारी पुन्हा काढलेली वस्त्र, त्याला म्हणायचं वस्त्राभास. बरोबर ना. मग त्या वस्त्राभासामध्ये अनेक प्रकारचे वर्ण आहेत की नाही, रंग भरलेले आहेत. बरोबर ना, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ण आहेत, लाल, पिवळा वगैरे असा रंग भरला आहे. कुठं भरला आहे, त्या वस्त्राभासामध्ये. त्या मनुष्याचं शर्ट दाखवायचं आहे पिवळं, बरोबर ना. त्या माऊलीचं जे वस्त्र आहे ते दाखवायचं आहे हिरवं, तिनं पातळ नेसलेलं आहे, समजा हिरवं आहे. साडी आहे त्याची कशी आहे, हिरवी आहे. त्या मुलाच्या अंगावर एक ड्रेस आहे, शर्ट आहे, चड्डी काढलेली आहे, त्याला काय कलर दिलेला आहे, लाल आहे, समजा वेगवेगळ्या प्रकारचा कलर आहे.
मग ते जे रंग भरलेत कुठं? वस्त्राभासाच्या ठिकाणी. कुठं आहेत ते कलर? वस्त्राभासामध्ये. पण आपण काय म्हणतो? नको नको, हा शर्ट मला नको, हा जरा जास्तच पिवळा पिवळा दिसतोय. म्हणजेच आपण काय करतो? कपडे घ्यायला गेल्यावर ते जे वस्त्राभासामध्ये असणारे कलर ते मूळ वस्त्राच्या ठिकाणी आपण आरोपित करतो. बऱ्याचदा होतं की नाही? नाही नाही, हा जास्तच हिरवळ आहे बरं का, इतका हिरवा मला आवडत नाही, हिरवा कलर माझ्या आवडीचा नाही, असं म्हणतो की नाही आपण. आणि मग नाही नाही, थोडा लाल पाहिजे, भगवा पाहिजे, असं म्हणतो आपण. म्हणजेच आपण काय करतो? त्या वस्त्राभासामध्ये असणाऱ्या वर्णांना वस्त्रावर आरोपित करतोय. समज में आ रहा है ना? वर्ण कुठे आहेत? वस्त्राभासामध्ये. बरोबर. आरोपित कुठं करतो? मूळ वस्त्रावर. त्याचप्रमाणे इथं म्हटले, मग काय होतं? आज्ञा. हा अज्ञानी पुरुष काय करतात? जीव संसारम, चिदाभासाच्या ठिकाणी असणाऱ्या संसाराला चिद्गतम विदुहू, मूळ चैतन्याच्याच ठिकाणी मानतात. वस्त्राभासातील धर्म मूळ वस्त्रावर जसे लोक आरोपित करतात, तसं चिदाभासाचे धर्म चैतन्यावर आरोपित करतात. मूळ अधिष्ठानावर, स्वतःच्याच मूळ स्वरूपावर आरोपित करतायत आणि मग म्हणतात मी संसारी, मी करता, मी भोगता. समजतंय ना? चिदाभासाच्या धर्माला चैतन्याच्या ठिकाणी आरोपित करतात. वस्त्राभासाचे धर्म वस्त्रावर आरोपित व्हावेत, तसे चिदाभासाचे धर्म चित्वर आरोपित करतात. यालाच काय म्हणायचं मग? अज्ञान. समजतंय ना? तो लोखंडाचा गोळा आहे समजा, असा गोल, बरोबर. चेंडू आहे, पण कशाचा? लोखंडाचा. आणि त्याला आपण असं तापवलं, भरपूर भरपूर तापवलं, लाल भडक झाला पूर्ण, बरोबर. आणि मग काय केलं? जा म्हणले खेळायला हा चेंडू घेऊन, आणि एक जणाच्या हातामध्ये दिला. त्याने असा हातात घेतल्याबरोबर काय झालं असेल? गार लागला असेल, आहे ना? चटका बसला, सोडून दिला. आणि मग तो काय म्हणायला लागला? अरे माझा हात भाजला. कशाने? लोखंडाने माझा हात भाजला. बरोबर ना? काय पोळलं मला? लोखंड पोळला. हा लोखंडाचा गोळा पोळला, असं म्हणतो की नाही? तो लोखंडाचा गोळा पोळत असतो का? आता जर समजा अर्ध्या तासाने तो थंड झाला, शांत झाला, आता पोळेल का? नाही. मग पोळणं, दाह करणं हा धर्म त्या लोखंडाचा आहे का? का लोखंडामध्ये असणाऱ्या त्या अग्नीचा आहे? तात्पुरता तो अग्नी त्या ठिकाणी आलेला, अग्नीचा धर्म दाहकता तो लोखंडातून अभिव्यक्त झालेला आहे. बरोबर ना? मग दाहकता हा धर्म कुणाचा? अग्नीचा. आपण कुठं आरोपित केला? लोखंडावर. याला काय म्हणायचं? अन्योन्याध्यास म्हणायचा. बरोबर ना? काय म्हणायचं? अन्योन्याध्यास. बरं, तो जो तापलेला लोखंडाचा गोळा आहे, असा गोल गोल दिसायला लागला एकदम, बरोबर ना? गोल आहे, लाल भडक आहे. आणि एखाद्या पुरुषानं पाहिलं, काय म्हणतो तो लहान बालक? काय म्हणतं? बाबा बाबा बघा, तो अग्नी कसा गोल गोल आहे, म्हणतो की ना? आता गोल गोल अग्नी आहे का? गोल कोण आहे? लोखंडाचा गोळा. बरोबर ना? गोलाकार हा धर्म लोखंडाचा आहे. आरोपित कुठे केला? अग्नीवर. दाहकता हा धर्म कुणाचा? अग्नीचा. आरोपित केला कुणावर? लोखंडाच्या गोळ्यावर. एकमेकाचे धर्म एकमेकावर आरोपित केले की नाही? याला काय म्हणायचं? अन्योन्याध्यास. बरोबर ना? तसं चिदाभासाचे धर्म आहेत. कर्ता, भोक्ता, सुख, दुःख हे धर्म कुणाचे आहेत? खरं तर त्याचे नाहीत, पण अध्यारोपाच्या भाषेमध्ये आपण संगती लावण्यापुरतं म्हणतो तसं. तो म्हणतो ना माझे, म्हणून. समजतंय ना? मग जन्म, मरण, सुख, दुःख हे धर्म कुणाचे? चिदाभासाचे. तात्पुरते मानून चला, नंतर बघू त्याचे पण कसे नाही. आरोपित कुठं करतो आपण? मूळ चैतन्यावर. मी सुखी, मी दुःखी, मी जन्मवान, मी मरणवान म्हणतो की नाही आपण? चिदाभासाचे धर्म चित्वर आपण आरोपित करतो, स्वतःच्या मूळ स्वरूपावर आरोपित करतो. आणि चित्तचा स्वभाव काय आहे? आहे हा स्वभाव आहे. कोणाचा आहे? चित्तचा. कोणता स्वभाव आहे? आहे. म्हणजे सत्ता, अस्तित्व. आता जे माझं अस्तित्व आहे की नाही, कमी नाही इथं, मी आहे की नाही इथं? मी जे आहे, हे जे आहे हे कुणामुळे आहे?
आत्मा आहे, चैतन्य आहे म्हणून, बरोबर ना. मग सत्ता असणे हा धर्म कोणाचा? चैतन्याचा. चिदाभास म्हणतो मी आहे. चिदाभास काय म्हणतो? मी आहे, बरोबर. म्हणजे चितचा आहे चिदाभासानं आपल्या ठिकाणी घेतला आणि चिदाभासाचा सुखदुःख हा धर्म त्यानं चैतन्यावर घालवला. याला काय म्हणायचं? अन्योन्याध्यास, बरोबर ना. याला काय म्हणायचं? अन्योन्याध्यास. असा अन्योन्याध्यास झालेला आहे, बरोबर. आणि यालाच म्हणायचं मग याला कारण पुन्हा अज्ञान आहे. अज्ञानामुळे झालेला हा अन्योन्याध्यास. आणि म्हणून हे सगळे जीव किंवा हे लौकिक लोक किंवा हे शास्त्रातले लोक, दार्शनिक लोक सगळे अज्ञानी आहेत, म्हणजे भ्रमिष्ठ आहेत. हे अन्योन्याध्यास झालेला यांना. आणि त्यामुळे ते म्हणतायत की हा संसार आत्म्याचाच आहे. आत्म्याचा म्हणजे माझाच आहे, मी संसारी असं स्वतःला मानून घेतात. हे त्यांचं काय आहे? अज्ञान आहे. समजतोय का विषय? हे विषय ऐकताना कधी हे ग्रंथातलं चाललंय असं नाही वाटू द्यायचं, किंवा हे ते पूर्वपक्षानं विचारलंय त्याला उत्तर दिलंय, हे सिद्धांती बोलायले त्या पूर्वपक्षाला उत्तर दिलंय, त्या दोघांचा चाललाय विषय. त्या दोघांचा चाललाय का आपलाच विषय चाललाय? विषय आपलाच चाललाय. आणि ऐकताना प्रत्येक वेळी असं वाटलं पाहिजे हे शब्द माझ्याशी बोलताय, मला सांगताय. इथं जेव्हा आपण म्हणतो की हे लौकिक अज्ञानी लोक हे तेव्हा ते अज्ञानी कोण आहेत? आपणच आहेत ना. आपल्यालाच वाटतं मी सुखी आहे, आज मी सुखी आहे, आज मी दुःखी आहे. आपल्यालाच वाटतं की नाही? आपणच आहेत. हे इथले पूर्वपक्ष आपणच असतो. सिद्धांत म्हणजे संत महापुरुष असतात. सिद्धांत पक्ष सांगणारे संत आहेत आणि पूर्वपक्षी सगळे आपणच आहे. आपलेच अनुभूती असतात ते. आपल्याला आता कळालं पाहिजे की हां असा अन्योन्याध्यास झाला आहे आणि म्हणून आपण म्हणतोय मी सुखी मी दुःखी वगैरे वगैरे. देहाचे धर्म, अंतःकरणाचे धर्म आपण आत्म्यावर घालतो आणि आत्मस्वरूपाचे सच्चित आनंद हे जे स्वरूप आहे की नाही, सच्चित आनंद रूप, हे आपण देहावर अंतःकरणावर आरोपित करतो आणि मग म्हणतो मी सुखी मी दुःखी वगैरे. समजतंय? त्यांना असं मिक्स करतो, अन्योन्याध्यास करतो. म्हणून हे कळालं पाहिजे. आता पुढे बघा. गिरी नद्यादीनां तु चिदाभास कल्पना भावम दृष्टांत पुरस्सरम आह. या जगामध्ये काही गिरी म्हणजे पर्वत आहेत, काही नद्या आहेत, बरोबर ना, वृक्ष पाषाण वगैरे आहेत. त्यांच्या ठिकाणी मात्र चिदाभासाची कल्पना केलेली नाही, म्हणून त्यांना जड असं म्हटलेलं आहे. तर ते सुद्धा दृष्टांतपूर्वक ग्रंथकार सांगतायत. चित्रस्थ पर्वतादीनां वस्त्राभासो न लिख्यते सृष्टिस्थ मृत्तिकादीनां चिदाभासस्तथा नहि. चित्रस्थ पर्वतादीनां वस्त्राभासो न लिख्यते सृष्टिस्थ मृत्तिकादीनां चिदाभासस्तथा नहि. चित्रस्थ पर्वतादीनां वस्त्राभासः न लिख्यते. त्या चित्रामध्ये पर्वत वगैरे आहेत की नाही? दृष्टांतामध्ये जे चित्र काढले एखाद्या वस्त्रावर, त्या चित्रामध्ये पर्वत आहे, नदी आहे, बरोबर ना. त्यांच्या ठिकाणी काही वस्त्राभास आहेत का? जसं मनुष्य पण आहे त्या चित्रावर. मनुष्यांच्या अंगामध्ये आपण कपडे तिथं बरोबर टाकलेत, लिहिलेत, त्यांना रंग दिला आहे. तसं पर्वताला पण कपडे घातलेत का? समजतंय ना. म्हणजे पर्वतादिकांच्या ठिकाणी वस्त्राभास आहे का? नाही. तिथं दोन पाहिले आपण वस्त्र, एक मूळ वस्त्र आणि त्या मनुष्य स्त्रीच्या बाळाच्या ठिकाणी असणारं एक वस्त्र, त्याला वस्त्राभास म्हटलो आपण, बरोबर. तसं पर्वतादिकांच्या ठिकाणी वस्त्र आहे का वस्त्राभास आहे? त्याला मूळ वस्त्र एक आहे, ज्या वस्त्रावर ते चित्र काढले तेच आहे, बरोबर ना, मूळ वस्त्र. पण त्याच्यामध्ये त्या गिरी नद्यादिकांना सुद्धा पुन्हा वेगळे कपडे आहेत का? तिथं वस्त्राभास आहेत का? मग नाही, बरोबर ना. तसंच आहे म्हणलं इकडं सुद्धा. या जगामध्ये जे मृत्तिकादी ना, माती आहे, पाषाण आहे, पहाड आहे, हे सगळे हे जे जगतातलं आता चित्र आहे बाहेरचे जड पदार्थ, त्यांच्या ठिकाणी चिदाभासाची कल्पना केलेली नाही.
मूळ चैतन्य त्यांचा आधार आहे, त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, चिदाभास नाही. समजतंय ना? म्हणून त्यांना जड म्हणतात, असा याचा अर्थ आहे. म्हणजे का बरं नाही तिथं चिदाभास का नाही? त्याचं कारण दिलं आहे प्रयोजनाभावात इति भाव. कारण त्यांना काही प्रयोजनच नाही, म्हणजे त्यांच्या ठिकाणी क्रिया दिसून येत नाही. त्यांच्या ठिकाणी बघा पहाड जन्माला आला, पहाडाचा आता मृत्यू झाला, असं कधी होतं का? नाही होत. म्हणजे जन्म मरण वगैरे प्रयोजन त्यांना प्राप्त होत नाही. यावरून कल्पना केली की तिथं चिदाभास नाही. एवं आत्मनि आरोपितस्य संसारस्य ज्ञाननिवर्तित्व सिद्धये तन्मूलभूताम अविद्याम आह. अशा प्रकारे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा संपूर्ण संसार आरोपित आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, एक चित्र काढलेलं आहे ते, बरोबर ना? अशा प्रकारचं सांगून तन्निवर्तित्व सिद्धये. आता या संसाराची निवृत्ती करायची ज्ञानाशिवाय होईल का? कारण मिथ्या पदार्थाची निवृत्ती त्याच्या अधिष्ठानभूत ज्ञानानेच होत असते. समजतंय ना? सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होईल, पण मिथ्या पदार्थाची निवृत्ती त्या मिथ्या पदार्थाचं जे अधिष्ठान मूळ आधार त्याच्या ज्ञानानेच मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते. खरा सर्प असता तर काठीनं मारला असता त्याला, पण सर्प जर खोटा असेल तर खोट्या सर्पाला मारण्यासाठी काठीची गरज आहे का? मंत्र उच्चार करण्याची गरज आहे का? काय करावं लागेल? मग ते हातामध्ये घेऊन सांगावं लागेल, बघ ही काय दोरी आहे, ही रज्जू आहे, सर्प नाही. समजलं ना? तसं हरी आला हाता मग कैची भय चिंता. परमात्म्याचा हातामध्ये घेणं म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार करणं. समजतंय ना? त्या ब्रह्मज्ञान सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा होईल तेव्हा त्या ज्ञानानेच या संसाराची जन्ममरणाची किंवा मी देह आहे, मी सुखी आहे, मी दुःखी या संसाराची निवृत्ती होईल. बरोबर ना? असा याचा अर्थ आहे. जसं त्या मूळ वस्त्रावर काढलेलं चित्र खोटं आहे की नाही? चित्र खोटं आहे, वस्त्र खरं आहे की नाही? दृष्टांतातलं त्या वस्त्रावर नदी काढली, आता त्या नदीतल्या पाण्यानं ते वस्त्र ओलं होतं का? तिथंच बाजूला कुठेतरी अग्नीचं चित्र काढलंय, अग्नीच्या चित्रानं ते वस्त्र जळून जातं का? मूळ वस्त्रावर त्या चित्रातील कोणताही धर्म आरोपित होऊ शकत नाही. मूळ त्या वस्त्राला ते कधीही युक्त करू शकत नाही, लिप्त करू शकत नाही. कोण? चित्र आहे ते, बरोबर ना? तसं हे जगत नावाचं चित्र खोटं आहे, मिथ्या आहे, प्रातिभासिक आहे, प्रतितिमात्र आहे, बाधयोग्य आहे, ज्ञान निवर्ती आहे. ज्ञानाने मग त्याची निवृत्ती होईल. कुणाच्या ज्ञानाने? परमाणूचं ज्ञान झालं आणि मग जगताची निवृत्ती झाली. खरं आहे का? असं होईल का? बरोबर ना? मायेचं ज्ञान झालं, प्रकृतीचं प्रधानाचं ज्ञान झालं आणि या संपूर्ण जगतचित्राची निवृत्ती झाली. असं होईल का? नाही. काय करावं लागेल? त्याचं जे अधिष्ठान आहे, या जगत नावाच्या चित्राचं जे अधिष्ठान आहे, तसं ज्ञानोबाराय म्हणतात, पडोनी गेलिया भिंती चित्राची होय केवळ माती, कारणनाशात कार्यनाशः. तसं या संपूर्ण जगताचं कारण आहे माया, अज्ञान. कुणाचं अज्ञान? आपल्याच स्वरूपाचं अज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती करणं म्हणजेच ज्ञान झालं पाहिजे. मग ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होते आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की जगत नावाचं चित्र नष्ट होतं. बरोबर ना? असा याचा अर्थ आहे. माऊलींची एक ओवी आहे बघा, जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. गोड ओवी आहे, याच अर्थाला प्रकरणाला चिंतनाला योग्य आहे. जेथ हे संसार चित्र उमटे, ज्या ठिकाणी संसाराचं चित्र हे उमटलंय, दिसतंय, निर्माण झालंय, प्रकटलंय, तो मनोरूप पट फाटे. मन नावाचं पट आहे, माऊलींची ती कल्पना तिथं आहे. मनाच्या पटावर संसाराचं चित्र उमटलं आहे. मग त्या मनाची निवृत्ती कशानं होईल? ब्रह्मज्ञानाशिवाय नाही होणार. बरोबर ना? मनाची निवृत्ती करावी लागेल तेव्हा संसार चित्र जाईल. मनाची निवृत्ती कशानं होईल? अंतःकरणाचा बाध कशाने होतं? आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने होतं.
आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की मग मन नावाचा पट गेला आणि पटच गेला, त्यामुळे पटावरचं जगच्चित्र गेलं असं होईल. म्हणजे शेवटी ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही हे सांगतायत. तन्मूलभूताम अविद्याम आह. या संसाराचे मूलभूत असणारी जी अविद्या आहे ती अविद्या अगोदर ग्रंथकार सांगतायत. मग त्या अविद्येची निवृत्ती ज्ञानाशिवाय होत नाही, त्यासाठी ज्ञानच प्राप्त करावं लागेल आणि मग ज्ञानाने या अविद्येची निवृत्ती, अविद्या कार्य संसाराची सुद्धा निवृत्ती होते असं सांगायचं आहे. त्यासाठी या जगताची किंवा संसार चित्राची मूलभूत असलेली अविद्या, त्याला ज्ञानोबारायांनी मन म्हटलं आहे. खऱ्या अर्थाने तेच मन आहे. अविद्या हेच काय आहे? मन आहे. अविद्येचं छोटं रूप किंवा व्यक्त रूप म्हणजेच मन आहे. मन समजतंय ना? मनाचंच मूळ स्वरूप आहे अविद्या. म्हणून त्या मनाची निवृत्ती म्हणजेच अविद्येची निवृत्ती झाली पाहिजे. यासाठी अविद्या कळाली पाहिजे. कशाला अविद्या म्हणतात, कोण अविद्या आहे ते ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकात. बघा, फार महत्त्वाचा विषय. संसारः परमार्थोऽयं संलग्नः स्वात्मवस्तुनि इति भ्रान्तिरविद्या स्याद् विद्ययैषा निवर्तते. संसारः परमार्थोऽयं संलग्नः स्वात्मवस्तुनि इति भ्रान्तिरविद्या स्याद् विद्ययैषा निवर्तते. संसारः परमार्थः अयं संलग्नः स्वात्मवस्तुनि इति भ्रान्तिः अविद्या स्यात् एषा विद्या निवर्तते. अयं संसारः परमार्थः. बघा बरं, अविद्या सांगतायत. काय सांगतायत? अविद्या. हा संसार खरा आहे, सत्य आहे असं जेव्हा वाटतं. स्वात्मवस्तूनी संलग्न, आपल्या आत्मवस्तूच्या ठिकाणी तो संलग्न आहे. हा संसार म्हणजे आत्म्याचाच एक धर्म आहे. कोण? हा संसार. जन्म मरण कर्तृत्व वक्तृत्व हा संसार कुणाचा धर्म आहे? हा आत्म्याचाच आहे. हा संपूर्ण दिसणारा संसार सत्य आहे. अशा प्रकारची भ्रांती म्हणजेच अविद्या. इथे भ्रांती हे अविद्या स्यात्. बरोबर ना? नाहीतर आधी वाटलं असेल असं कसं बोलतायत महाराज? वाटलं होतं का? संसार सत्य आहे, आपल्या आत्मवस्तूचाच हा एक धर्म आहे, ही भ्रांती आहे हे पुढं सांगायचं. हे काय आहे? भ्रांती. आणि अशी भ्रांती म्हणजेच अविद्या. ही कार्यरूप अविद्या म्हणायचं. हिला काय म्हणायचं? कार्यरूप असणारी अविद्या ही. एषा विद्या निवर्तते. आणि ही अविद्या निवृत्त कशाने होईल? विद्येच्या द्वारा, म्हणजे ब्रह्मविद्येच्या द्वारा, आत्मविद्येच्या द्वारा ही अविद्या निवृत्त होईल. आणि अविद्या निवृत्त झाली की मग या संसार चित्राची निवृत्ती होईल. का इयं विद्या तल्लाभोपायः इति आकांक्षायां विद्यास्वरूपं तल्लाभोपायंच दर्शयति. आता पूर्वपक्षी आला जागेवर थोडा, मग म्हणायला लागला, बरं 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 ठीक आहे, सांगा मग ही अविद्या, ही विद्या अशी कोणती आहे? बरोबर ना? की जिच्याद्वारा अविद्येची निवृत्ती होईल अशी विद्या, ही ब्रह्मविद्या कोण आहे, कशी आहे, तिच्या प्राप्तीचा उपाय काय, कसं मला ही ब्रह्मज्ञान होईल, कशी मला ब्रह्मविद्या प्राप्त होईल, सांगा. अशी आकांक्षा झाली. आणि मग आता त्याला सांगतायत विद्येचं स्वरूप, ब्रह्मविद्येचं स्वरूप काय असतं ते, आणि या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचा उपाय काय असतो तेही ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. आत्मा भासस्य जीवस्य संसारो नात्मवस्तुनः इति बोधो भवेद्विद्या लभ्यते सौविचारणात्. आत्मा भासस्य जीवस्य संसारो नात्मवस्तुनः इति बोधो भवेद्विद्या लभ्यते सौविचारणात्.
आत्माभासस्य जीवस्य संसारः आत्मवस्तुनः न इति बोधः विद्या भवेत् असौ विचारणात लभ्यते. हा जो संपूर्ण जन्म मरण वगैरे संसार आहे, बरोबर ना, कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख हा जो संपूर्ण संसार आहे, हा या चिदाभासाच्याच ठिकाणी चिदाभासरूप जीवाच्याच आहे, आत्मवस्तूचा नाही. हा संपूर्ण संसार मिथ्या आहे. अशा प्रकारचं ज्ञान होणं याला म्हटलं जातं विद्या. हे विद्येचं स्वरूप आहे. समजतंय ना, हे ब्रह्मविद्येचं काय आहे, स्वरूप आहे. पहिली गोष्ट, हा संपूर्ण संसार जीवाचा आहे, ह्याचा आहे, चिदाभासाचा आहे, आत्म्याचा नाही. आणि दिसणारा संपूर्ण संसार मिथ्या आहे, खोटा आहे. फलकट तो संसार येथसार भगवंत, असं ज्या ज्ञानामध्ये कळतं, बरोबर ना. आणि मी संसारी नाही, चिदाभास आहे, जीव असेल संसारी, कोण असेल ते, मी तर नाही, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी निर्विकार आहे, मी कूटस्थ आहे. अशा प्रकारचं ज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्या. समजतंय ना. मग ही अशी ब्रह्मविद्या आहे, हे ब्रह्मविद्येचं स्वरूप आहे. कशानं मिळते हे, असं विचारणात लभ्यते. विचार केल्याने ही प्राप्त होते. विचारशील बना, अविचार कृतो बंधः, विचारेण निवर्त्यते. विचाराच्या द्वारा या संसाराची निवृत्ती होते, किंवा या विचाराच्या द्वारा ब्रह्मविद्या प्राप्त होते. विचार केला पाहिजे म्हटले, विचाराने प्राप्त होते. विचारा वाचून न पविजे समाधान, विचार करावा लागेल. ठीक आहे म्हटले. आता बघा पूर्वपक्षी काय म्हणतो. विचारा लभ्यते विद्या इति उक्तम, कस्य विचारा लभ्यते विद्या इति आशंक्या. विचाराने ही विद्या प्राप्त होते असं तुम्ही म्हणालात, पण कशाच्या विचाराने मिळते ते सांगा ना. नाहीतर एकानं विचार केला म्हटले. काय विचार केला, घराच्या समोरून रोज एक म्हैस जात होती, त्या पोरानं विचार केला, भरपूर दिवस विचार केला आणि शेवटी म्हटला किती दिवस विचार करायचा, विचाराचं फळ भेटलं पाहिजे. एक दिवस प्रत्यक्ष आपण हे ज्ञान आपल्या अंगावर घेतलं पाहिजे. समजतंय ना, अनुभूतीत उतरलं पाहिजे ना. आणि त्यानं विचार करून शेवटी काय केलं, एका दिवशी सकाळी सकाळी म्हसाड येत होती पळत तिकडून. आज म्हटलं आपण प्रत्यक्ष अनुभूतीत आपला विचार आणायचा. काय केलं, जशी म्हैस जवळ आली, जवळ गेला आणि त्या म्हशीच्या शिंगांना पकडलं आणि त्याच्यामध्ये असं डोकं घातलं मध्ये शिंगामध्ये, बसलं अडकून बसलं. ते काही निघायला तयार नाही. म्हैस उधळली, पळायला लागली, उड्या मारायला लागली इकडं तिकडं. हा इकडं एकदा पडतो, तिकडे एकदा पडतो, आपटतो, लागतं त्याला. शेवटी 10, 5, 25 लोक गोळा होतात, म्हशीला धरतात, कसं तरी करून त्याचं डोकं बाहेर काढतात. त्याला म्हणतात तुला डोकं आहे की नाही. तो म्हणतो असल्याशिवाय घातलंय का. समजतंय ना. आणि मग म्हटलं की अरे एवढं तुला विचार कळू नये, म्हशीच्या शिंगात डोकं घालायचं असतं का. तो म्हणायला लागला 1-2 दिवस नाही, 6 महिने विचार केला, म्हशीच्या शिंगात डोकं माझं जाईल की नाही जाईल. हा विचार केला, मग प्रयोग केलाय. म्हटला असा नाही, मला सांगा असा विचार करून काय मिळणार आहे. म्हणून त्यानं प्रश्न केलाय, कस्य विचारा लभ्यते. बरोबर ना. एकाला प्रश्न उत्पन्न झाला. काय, ऐका आणखी एक दृष्टांत. सध्या भरपूर कीर्तनं झालीत ना. म्हणे एक वाघारू होतं आणि ते चिपाड खायला लागलं. वाघारू किती फुटाचं, वाघारू एवढं आपलं छोटंसं, 2 फुटाचं 3 फुटाचं म्हणाला इथलं छोटंसं, 2-2.5 फुटाचं छोटंसं बारीक वाघारू म्हशीचं. आणि त्यानं एक चिपाड घेतलं तोंडामध्ये, खात 6-7 फुटाचं चिपाड त्यानं खाऊन टाकलं. ह्याला वाटलं 7 फुटाचं चिपाड 2 फुटाच्या त्या वाघाराच्या पोटात गेलंच कसं. समजतंय ना. असा विचार करू लागला. काय मिळेल का ह्या विचारातून, काही मिळणार नाही. एकानं विचार केला, म्हणे गाढवाला केस किती असतात, किती केस असतील बरं गाढवाच्या अंगावर. गर्दभस्य कती केशः. बरोबर ना. गाढवाला केस किती असतील, कावळ्याला दात किती असतील, काकस्य
कतिवा दंताहा, कावळ्याला दात किती असतील, हा विचार करायला लागला. आता हे सगळे विचार कसे आहेत? निष्फलोयम विचार, हा निष्फल विचार आहे. संसाराच्या संबंधाने केलेला विचार निष्फल आहे. काय विचार करून मिळणार आहे? या फुलना तुरंबिता फळना चुंबिता, जे काही पंडसुता ते रुखुची हा. अशा प्रकारचा तो संसार वृक्ष, फळ नाही त्याला ना, काहीच नाही. मिळालं तर दुःखच मिळणार आहे. अशा प्रकारच्या संसाराचा विचार करून काय मिळणार? मग विचाराने जर ब्रह्मविद्या प्राप्त होते तर कशाच्या विचाराने, कुणाचा विचार करायचा सांगा. इथे आशंक्य आह उत्तर देत आहेत पुढच्या श्लोकात. सदा विचारये तस्माज् जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. सदा विचारये तस्मात् जगज्जीव परात्मनः जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. सदा विचारये तस्मात् जगज्जीव परात्मनः सदा विचारये. म्हणून म्हणजे विचारानेच ब्रह्मविद्या प्राप्त होते. म्हणून जगत, जीव आणि परमात्मा यांच्या संबंधाने सदा विचार करावा. जीवभाव जगद्भाव बाधे, विचाराने काय फळ भेटलं पाहिजे? विचाराचा अंतिम शेवट काय असावा? जीवभाव आणि जगद्भावाचा बाध झाला पाहिजे. स्वात्मा एव शिष्यते, आणि आपला आत्माच फक्त अवशिष्ट राहतो, त्याला म्हटलं जातं विचार. जगाचा विचार करा, जीवाचा विचार करा, परमात्म्याचा विचार म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार. जीव आणि जगताचा विचार करून जीव जगताचा बाध करा, दृढ मिथ्यात्व निश्चय करा. जीव मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, खोटं आहे, याचे धर्मही खोटे आहेत. मी तर आत्मा आहे, ब्रह्म आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, बंध मोक्ष रहित आहे. अशा प्रकारे आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घेणे हे आहे विचाराचं स्वरूप. शेवटी शिल्लक कोण राहायला पाहिजे? मीच. उरला उरे विठ्ठल. उरलाय तो विठ्ठलच आहे. मग समजतंय ना? आणि ह्या सगळ्या जीव जगताचा बाध होणं आणि फक्त परमात्मा शिल्लक राहणं हे असतं विचाराचं स्वरूप, हे असतं विचाराचं फल. ननु परमात्मा विचार्यता मोक्षावस्थायां फलरूपेण अवस्थानात जीवजगतोः विचारः क्व उपयुज्यते इति आशंक्य तयोः अपवादेन परमात्मावशेषेण उपयुज्यते इति आह. पूर्वपक्षी म्हणतो, अहो परमात्म्याचा विचार केला पाहिजे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण मोक्ष अवस्थेमध्ये परमात्मा शिल्लक राहतो फलरूपाने. परमात्मा रूपता आपल्याला प्राप्त होत असल्यामुळे मोक्ष कालामध्ये परमात्म्याचा विचार करणं ठीक आहे. पण जीव जगताचा विचार कशासाठी करायचा असं कोण बोलतो? पूर्वपक्षी. जीवाचा आणि जगताचा विचार करून काय मिळणार आहे? नाहीतरी तुम्ही म्हणता की शेवटी काय त्याचा बाध होतो, मिथ्या होतो, निषेध होतो, आता अपवादच होणार आहे. तर मग जीव जगताचा विचार करायचा आहे कशाला असं कोण बोलतो? पूर्वपक्षी. उत्तर देत आहेत बघा. तयोः अपवादेन, तयोः म्हणजे जीव जगतोः, जीव आणि जगताचा विचार करून काय होतो? अपवाद होतो, निषेध होतो, म्हणजेच बाध होतो. आणि मग परमात्मा अवशेषेण, परमात्मा शिल्लक राहतो. परमात्मा शिल्लक राहण्यासाठी जीव जगताचा बाध झाला पाहिजे की नाही? जीव जगताचा बाध झाल्याशिवाय परमात्मा शिल्लक राहणार नाही. तोच आहे खऱ्या अर्थाने. पण त्याचं ज्ञान होईल का? तो शिल्लक राहील का? कारण त्याच्यावर आलेली सगळी आवरण आहेत. जसं शेवाळ बाजूला केल्याशिवाय पाण्याची प्राप्ती होणार नाही, ढग बाजूला झाल्याशिवाय सूर्यदर्शन होणार नाही, तसं हे जीव आणि जगताचा अपवाद करावा लागेल पहिला, याचा निषेध करावा लागेल, याचा बाध करावा लागेल, ह्याचा मिथ्यात्व निश्चय करावा लागेल. आणि मगच आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला होईल. किंवा आत्मरूपता, आत्मावशेष म्हणजे आत्मा शिल्लक राहतो, बरोबर ना?
पण अगोदर काय झालं पाहिजे, आगंतुक जे आलेलं आहे त्याची निवृत्ती तर करावी लागेल ना. मग त्यासाठी या जीव जगताचाही विचार करावा लागतो. विचार करायचा म्हणजे याचं मिथ्यात्व निर्णय झाला पाहिजे. शेवटी हे खोटं आहे हे कळालं पाहिजे. त्याज्य ते त्यजावया लागे, जाणावी जरी अनुपयोगी. आसुरी संपत्तीचा का विचार करायचा, का समजून घ्यायचा. न जाणू आपल्या अंतःकरणात जर ती एखादी संपत्ती, एखादा विकार आला तर ही संपत्ती आहे बरं का, माऊलींनी सांगितलं होतं, याला अहंकार म्हणतात. आपल्या ठिकाणी आला बरं का, ही आसुरी संपत्ती आली बरं का. कधी कळेल, अहंकाराचं स्वरूप कळालं तर. ज्यांना अहंकार म्हणजे काय हेच माहिती नाही, त्यांना अहंकार मला झाला आहे हे सुद्धा कळणार नाही. मग त्याग कसा होईल, त्याग करणं लांबच राहिलं. लोकांना कळतच नाही की मी अहंकारी आहे. का त्यांचा अहंकार वाढत जातो, तर त्यांना हेच कळत नाही की माझ्या अंतःकरणात अहंकार झालेला आहे. याला अहंकार म्हणतात. त्यालाच ते स्वाभिमानाचं नाव देतात, पण तो असतो अहंकार. समजतंय ना. म्हणून विकारांचं ज्ञान का करायचं, त्यांची निवृत्ती करण्याकरिता. तसं जगताचं ज्ञान झालं पाहिजे, जीवाचा विचार झाला पाहिजे. कशासाठी, यांची निवृत्ती करण्यासाठी. असं जीवत्व आपल्या ठिकाणी येऊ नये, असं जगताचे धर्म आपल्या ठिकाणी नाही आले पाहिजे. याकरिता जगत त्याचे धर्म, जीव त्याचे धर्म यांचाही अभ्यास असला पाहिजे, यांचाही विचार केला पाहिजे की अशी वृत्ती, अशी जाणीव माझी होऊ नये. बरोबर ना. ही धारणा माझी होऊ नये. असं जीवाचं रूप असतं. तो जीव म्हणजे मी नाही आहे हे समजण्यासाठी जीवाचा विचार करावा लागतो, जगताचा विचार करावा लागतो. आणि शेवटी मग याचं मिथ्यात्व निश्चय झाला की मग राहतो तो उरतो परमात्मा, तद्रूपाने आपणच उरलेलो असतो. याकरिता या तिघांचा विचार करावा लागतो. समजतंय. म्हणजे विचार करायचा आणि मग जगत आणि जीवाचा बाध करायचा हे तुम्ही सांगितलं. काय करायचा, जीव जगताचा बाध करायचा. पण जीव जगताचा जर बाध झाला तर मग काय होईल म्हटलं, जगताची प्रतीतीच नाही व्हायची. आणि जगताची प्रतीती नाही झाली तर व्यवहार लोप होईल, व्यवहार कोणताच होणार नाही. असं कोण बोलतो, पूर्वपक्षी. त्याला अजून बाध शब्दाचा अर्थ कळालेला नाही. बघा, ननु विचारेण जीवभाव जगद्भाव बाधे स्वात्मैव शिष्यते इति उक्तम. तुम्ही आत्ताच सांगितलं की विचाराच्या द्वारा जीवभाव आणि जगद्भावाचा काय होतो, बाध होतो आणि मग आपला आत्मा शिल्लक राहतो. विचाराच्या द्वारा जीव जगतो हो बाधे, जीव आणि जगताचा जर बाध झाला तर मग तद अप्रतीत्या. बघा बरं त्याचा शब्द कसा आहे. तो म्हणतो मग जगताची प्रतीती होणार नाही. मग व्यवहार लोपः प्रसज्जेत, कुठलाच व्यवहार व्हायचा नाही. जगतच दिसलं नाही, सगळा काळोख अंधार. समजतंय ना. जगतच दिसलं नाही, प्रतीतीच जगताची व्हायची नाही, कारण निषेध झाला, समोर पदार्थच राहिला नाही, त्याचा अपवाद केला, खतम केलं त्याला. असं कोणाला वाटतं, पूर्वपक्षाला. बाध केला म्हणजे काय, त्याला बाधच करून टाकलं, म्हणजे त्याचा निषेधच केला, त्याची स्वरूपानेच निवृत्ती करून टाकली त्या पदार्थाची. असा अर्थ वाटतोय कुणाला, पूर्वपक्षाला, बाध शब्दाचा. त्याला कळत नाही अजून, व्यवहार नाही व्हायचा म्हणतो, जगत मग दिसायचंच नाही म्हणतो. याला भीती आहे मग मी मरून जातो का काय, याचा अर्थ काय कळतो ना. त्याला वाटतं बाध झाला, जीवाचा बाध झाला. जीव म्हणजे आपणच आहेत ना ब्रह्मदशेमध्ये. इथं जे चिदाभास आहे त्याचा बाध झाला म्हणजे जीव मरून जाईल. ब्रह्मज्ञान झालं, विचार केला आणि जीव मरून गेला म्हणजे ब्रह्मज्ञान रोग होईल, मीच मरून जाईल. मग मीच मेलो तर काय करायचं असलं ब्रह्मज्ञान, असं कुणाला वाटतं. मग त्याला सांगतात बाबा तुला अजून बाध शब्दाचा विवक्षित अर्थ समजलेला नाही. आम्ही सांगतोय तो बाध शब्दाचा विवक्षित अर्थ आहे. आणि तसं नाही मानलं तर दंडनचाह, दंड सांगतायत म्हणजे अनिष्ट तर्क सांगतायत, दोष सांगतायत. असंच मानावं लागेल, नाही मानलं तर असा दोष येईल. बघा या श्लोकामध्ये बाध शब्दाचा अर्थ आहे ना प्रतीतिस्तयोर्बाधः किंतु मिथ्यात्वनिश्चयः नो चेत् सुषुप्तिमूर्च्छादौ मुच्येता यत्नतो जनः न प्रतीतिस्तयोर्बाधः किंतु मिथ्यात्वनिश्चयः
नो चेत सुषुप्ती मूर्छादौ मुच्येता यत्नतो जनः अप्रतीती तयोः बाधः न. जीव आणि जगताची प्रतीतीच न येणे म्हणजे बाध नाही. समजतंय ना? याला बाध नाही म्हटलं जात की जीवन जगत न दिसणं, त्याची प्रतीतीच न येणं, अनुभूतीच न येणं, जीवन जगत समोर नच राहणं, याला बाध म्हणत नाहीत. मग मिथ्यात्व निश्चय बाध. जीव आहे पण मिथ्या, जगत आहे पण कसं मिथ्या. पहिल्यासारखं दिसतं, पहिल्यासारखाच आपला ही चालणं बोलणं उठणं सर्व व्यवहार होतो, पण आता कळलेलं असतं की ह्या चालणारा बोलणारा उठणारा चिदाभास आहे आणि चिदाभास हा जीव आहे आणि जीव हा मिथ्या आहे. दिसणारं जगत पूर्वीसारखं दिसतं, पण आता जे जगत दिसतंय ते मिथ्यात्वाने प्रतीतीला येत आहे. समजतं ना? पहिलं सत्य वाटायचं, आता मिथ्या आहे हे कळालं. असं समजुतीमध्ये फक्त बदल होतो, ज्ञानात अंतर होतं, त्याला ब्रह्मज्ञान म्हणते, विचार म्हणतात. विचाराने पदार्थात बदल नाही होत, विचाराने काय होता? ज्ञानामध्ये बदल होतो, आपल्या समजुतीमध्ये बदल होत असतो, त्याला म्हटलं जातं ब्रह्मज्ञान. नोचेत, आणि असं नाही मानलं तर मग दंड सांगतायत, दोष देतायत. सुषुप्ती मूर्छादौ जनः अयत्नतः मुच्येत. सुषुप्तीमध्ये गेला किंवा एखाद्याला मूर्छा अवस्था आली, चक्कर आले, तर तिथं जगताची अप्रतीती आहेच की नाही? बरं, जगत दिसतं का तिथं? काहीच नाही. मग जर जगत न दिसणे, अप्रतीती होणे, यालाच जर बाध म्हटलं असतं तर, आणि बाध झाल्यावर ब्रह्मज्ञान होतं, मुक्त होत असतो, तर सुषुप्तीत गेल्यास बाध झालाच की नाही? मग म्हणजे अप्रतीती झाली की नाही? जगत दिसतंय का? नाही. मुक्त व्हायला पाहिजे. मग झोपेमध्ये गेला, मुक्त झाला, आहे की नाही? कायमचाच मुक्त झाला. झोपेत गेला, झोपला आणि उठला तो मुक्तच होऊन उठला. सगळे लोक मग झोपले असते. बरोबर पहिल्यांदा हे कळालं की लगेच चला 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 आतरून टाका लोक. झोप नाही आले तर लोकांनी काहीतरी खाऊन, गोळ्या खाऊन वगैरे झोप लागली पाहिजे असे प्रयत्न केले असते, आणि झोप लागली, उठला की मुक्त. समजतंय ना? असं झालं असतं, पण असं होतं का? नाही होत. याचा अर्थ जगत अप्रतीतीला येणं म्हणजे जगत न दिसणं, याला बाध म्हटलं जात नाही, आणि तो काही पुरुषार्थ नाही. समाधीमध्ये गेला, जगत दिसतं का? नाही दिसत. आणि पुन्हा जागा झाला, काय मुक्त होतो का? चांगदेव महाराज झाले असते की नाही मुक्त? चांगदेव पासष्टीची गरज लागली असते का? पण लागली की नाही? याचा अर्थ त्या समाधीमध्ये जाऊन जगताची अप्रतीती करून घेऊन पुरुषार्थ मोक्ष प्राप्त होत नाही. जगत धड दिसत असताना कळालं पाहिजे दिसणारं जगत मिथ्या आहे, याला म्हणतात पुरुषार्थ. देखूनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीचे येईल या जीव. स्वप्नातलं जगत आपण पाहिलंच ना, दिसलंच ना, मग काय खरं होतं का? जागं झालो, ते मिथ्या आहे कळालं ना. तसंच हे जगत आता दिसतंय, सगळं प्रतीतीला येतंय, दिसू द्या ना. जेव्हा कळालं की हे मी ब्रह्म आहे आणि हे जगत खोटं आहे, त्या क्षणी या जगताची निवृत्ती होते, बाध होतो. समजतंय ना? दिसत असताना जगत हे खोटं आहे, मिथ्या आहे, हे कळालं पाहिजे. याला म्हटलं जातं पुरुषार्थ, याला म्हणतात बाध, याला म्हणतात वेदांत तत्वज्ञान. समजतंय ना? हे आपल्या सगळ्यांना करून घ्यायचं आहे. सुषुप्ती मूर्छादौ स्वतः एव द्वैत प्रतीती अभावात तत्वज्ञानं विनापि मुक्ती स्याद इत्यर्थ. सुषुप्तीमध्ये मूर्छा अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वाभाविकच द्वैताची अप्रतीती होते, द्वैत राहत नाही, अभाव होऊन जातो. मग त्या ठिकाणी तत्वज्ञानाशिवाय सुद्धा मोक्ष प्राप्त झाला पाहिजे, पण होत नाही. याचा अर्थ असा, अप्रतीती हा पुरुषार्थ नाही, मिथ्यात्व प्रतीती हा पुरुषार्थ आहे. बाकीचा विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.